नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत एका हायड्रोपोनिक फार्ममध्ये. आपली मूळची शेतीची आवड जपण्यासाठी दोन तरुणांनी उभ्या केलेल्या या हायड्रोपोनिक फार्मचे नाव आहे हाय ग्रीन. चला तर मग या दोन तरुणांना भेटूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या प्रवासाविषयी. हॅलो, नमस्कार. मी दुष्यंत मोडक, रघुनंदन देशपांडे. हाय. आणि हे आमचं हायग्रीन्स. कारण गेले 3 वर्षांपासून हायड्रोपॉनिक फार्मिंग करत आहोत. बॅकग्राऊंड म्हटलं तर खरं तर आमचा शेतीशी असा काही संबंध नाही. मर्चंट नेव्हीमध्ये होतो आणि पुण्यामध्ये 2016 साली नोकरी लागल्यानंतर एक मनात नेहमी होतं की शेतीशी रिलेटेड काहीतरी करावं. आता तू बरं, ठीक आहे. मग 2018 साली दुष्यंतची आणि माझी भेट झाली. आम्ही दोघं एकत्र एका ऑफिसमध्ये भेटलो आणि जस्ट टू कट द लॉंग स्टोरी शॉर्ट, आमचे सुराला सूर जुळले. आणखीन शेती संदर्भात आम्ही थोडंसं अभ्यास केला. आणखीन ठरवलं की बाबा हायड्रोपोनिक्समध्ये आपल्याला काहीतरी करता येईल का ते बघू. आमच्याकडे स्वतःची जमीन किंवा ही नव्हती आणि नोकरी चालू असल्यामुळे पुण्यापासून किंवा जिथे आम्ही राहतो तिथून खूप लांब काही करणं हे पण तसं शक्य नव्हतं. कारण काय, शेती एक अशी गोष्ट असते की तुमची तिथे रोज हजेरी असली पाहिजे. ह्या सगळे कन्स्टंट्स बघता पुण्याला म्हणजे घराच्या जवळ हवं होतं, पण शेतीमध्ये काहीतरी करण्याची आवड होती. त्यामुळे ते शोधता शोधता हायड्रोपॉनिक हा एक प्रकार आम्हाला दिसला. त्याच्यात कमी जागेमध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता किंवा मोठ्या प्रमाणात शेती होऊ शकते कमी जागेमध्ये. म्हणून कल हळूहळू हायड्रोपॉनिककडे येत गेला. कोविडच्या दरम्यान असं झालं की बाहेर काहीच करता येत नव्हतं. त्यामुळे कोविडच्या दरम्यान किंवा कोविडच्या जस्ट नंतरच्या काळामध्ये आम्ही आमच्या घरी छोटे छोटे हायड्रोपॉनिकचे सेटअप उभारले होते. तेही 2 वेगळ्या प्रकारात होते. म्हणजे रघुकडे आर्टिफिशियल लाईट, ज्याला ग्रो लाईट म्हणतात, त्याच्यातला एक सेटअप होता आणि माझ्या घरी अंगणामध्ये ओपन एअर किंवा सनलाईट सेटअप होता. सो तो सुद्धा आम्ही एक 6 ते 8 महिने करून बघितल्यावर त्याचा पण आम्हाला एक अनुभव मिळाला. लिटरली एकदम फास्ट ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आणखीन आमचं हे 6 गुंठ्यांमध्ये किंवा 6000 स्क्वेअर फीटमध्ये जे पॉली हाऊस आहे ते उभं राहिलं. थिंग्स वेर नॉट सो इझी. प्रत्येक मोमेंटला चॅलेंजेस होते आम्हाला, जे आम्हाला कधी सांगितले गेले नाहीत किंवा आम्हाला त्याची कल्पना पण नव्हती. लकीली सगळं आम्ही त्याला तोंड देत गेलो आणि त्याची उत्तरं मिळत गेली आम्हाला. त्याच्यामुळे येस, वी कुड अचीव्ह अ बिट इन हायड्रोपॉनिक्स. सुरुवात आता हा प्लांट जो सेटअप केला होता त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की ते आम्हाला काही सपोर्ट करतील. पण जसं जसं वेळ पुढे पुढे गेला तसं त्यांची इन्व्हॉल्वमेंट पण तशी कमी होतच गेली. मग दुष्यंतला म्हणलं होतं की बाबा फायनली इट्स आवर बेबी, तो त्याच्यामुळे आपल्याला जे काय आहे ते आपल्यालाच बघायचं आहे. मग काही पुस्तकं रेफर करा किंवा काही यूट्यूबवरती व्हिडिओज बघा किंवा कसं आहे. आणि इथं हे प्लांट सुरू झाल्यानंतर लोकंसुद्धा तशी लकीली भेटत गेली की ज्यांचा पण आम्हाला गायडन्स मिळाला. तर त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम्स होते पण ते त्यांनी त्याच्यातून सोल्युशन्स पण मिळत गेली आम्हाला. आता हायड्रोपोनिक्स हा शब्द आहे ग्रीक शब्द. हायड्रो इज वॉटर अँड पोनिक्स इज टू वर्क. हां, तर यू आर मेकिंग द वॉटर टू वर्क. ठीक आहे. तर हे कुठं झाडांना ते पोषण देण्यासाठी आपण काय करतो की झाडांना त्यांचं पोषण मिळालं की ते उगणार. सिम्पल. मग ते कुठल्याही पद्धतीने येऊ दे. ठीक आहे. मग आता आपण आणि ही इस्रायली टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे इस्रायलमध्ये ते पहिल्यांदा त्यांनी ते सुरू केलं होतं अँड इट वर्कड. तर त्या पाण्यामधून आपण ठराविक त्यांना जे काही पोषक तत्व आहेत, न्यूट्रिशन आहे, ते आपण पाण्यातून त्यांना दिलं तर कुठलंही झाड तसं उगवू शकतं. म्हणजे नॉट नेसेसरी की फक्त लिफीच पाहिजे. आपण मोठं वृक्ष पण त्याच्यातून करू शकतो. पण वृक्षाला ती स्टॅबिलिटी जी ती आपल्याला ह्या छोट्या सेटअपमध्ये मिळणार नाही, म्हणून ते प्रॅक्टिकल नाही आहे.
नाहीतर आयडियली किंवा टेक्निकली ते उगू शकतं. आपण कोणालाही त्याला जे पाहिजे ते खाणं दिलं, इट इज गोइंग टू ग्रो अप. हो की नाही? मग आपण ज्याचं मूळ छोटं आहे तेच आपण ह्या सिस्टीममध्ये लावलं तर ते व्यवस्थित राहून येतं. आणि भाज्याच करतो कारण इट्स अ सिंगल टाइम क्रॉप. ते हार्वेस्टिंग झालं की पुढचं. आणि इट इज अ कॅश क्रॉप. आता आपण लेट्युसेस का उगवायचे? कारण इट्स एक्सपेन्सिव्ह. आणि हा सेटअप एवढा करतो आपण. इट इज अ वन टाइम बिग इन्व्हेस्टमेंट. तर ते आपल्याला त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे. ओके, तर दॅट इज वाय लेट्युसेस. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण पालक, मेथी ह्या सुद्धा भाज्या आपण इथं घेतो. मॅक्सिमम लिफीच आपण भाग घेतो. चेरी टमॅटोज वगैरे पण येतात इथे, म्हणजे उगवतो आणि ते करतो. तर हायड्रोपोनिक्स हे असं क्षेत्र आहे की जिथं आपण झाडांना न्यूट्रिशन वाईजच इतकं त्यांना स्ट्रॉंग करतो आपण. म्हणजे त्यांच्या न्यूट्रिशन थ्रूच आपण त्यांना इतकं सक्षम करतो की त्यांच्यावरती रोगराई एकतर येत आली तरी सुद्धा ते सक्षम असतात त्यांना तोंड देण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांच्यावरती कुठलाही स्प्रे आपण घेत नाही यांच्यावरती. सो झाडं ही एकदमच न्यूट्रिशियस आहेत. त्याच्यावरती कुठलाही स्प्रे नाही आहे. जे काही रोपं म्हणा किंवा बी म्हणा तुम्ही बनवता का? हा, आता आम्ही बिया ज्या आहेत त्या बिया पण अगदी म्हणजे ऍक्च्युली झाड हे त्याचं मूळ काय आहे, झाडाचं क्वालिटी जी आहे ती त्या बी कशी बनली आहे त्याच्यावरतीच अवलंबून असतं. एक रिझवान म्हणून एक कंपनी आहे जी नेदरलँडची आहे. तर तिथं बियांवरती भरपूर रिसर्च होतो. म्हणजे प्रत्येक बी हे मायक्रोस्कोपमध्ये जाऊनच त्याचं टेस्टिंग होऊन मगच ते पुढं जातं. म्हणजे ते व्हायबल आहे का नाही आणि ह्याच्यातून तुम्हाला किती उत्पन्न मिळेल, ह्या बी पासून किती ग्रॅम्सचे तुमचं झाड तयार होईल, ह्या स्टेजपर्यंत त्यांचा रिसर्च असतो आणि मगच ते पुढे बॉक्समध्ये पॅक होतं. तर आम्ही त्याच बिया घेतो सो दॅट वी आर अश्युअर्ड की आपल्याला जर्मिनेशन त्या बियांचं चांगलं होईल आणि त्याच्यातून आपल्याला झाड पण एकदम छान येईल. रिझवान जी कंपनी आहे ती खूप पॉप्युलर आहे आणि भारतामध्ये त्यांचा खपही खूप आहे. तो आपल्याला पुण्यामध्ये आरामात अवेलेबल होतात. सो ग्रोईंगची प्रोसेस जी सुरू होते ती अशी बियांपासून होते. सो ह्या पेलेटेड सीड्स असतात, म्हणजे त्या बीवर एक प्रोटेक्टिव्ह आवरण असतं. सो ते ग्रोथच्या वेळेस पण त्याचा उपयोग होतो आणि न्यूट्रिशन पण प्रोव्हाइड करतं सुरुवातीच्या काळामध्ये. आणि ह्या ज्या बिया असतात त्या ह्या प्रकारच्या पूर्ण बायोडिग्रेडेबल OSS शीटमध्ये लावल्या जातात. जो फोम असतो त्याला ओलं करावं लागतं टू प्रोव्हाइड हायड्रेशन. आणि तुम्ही 2 ते 3 दिवसांनंतर जेव्हा जर्मिनेशन सुरू होतं त्याच्यानंतर ही आता एक साधारण आठवड्याभराची स्टेज आहे. या आठवड्याभरानंतर त्याच्यातून ही नर्सरी आमची तयार झालेली आहे वेगवेगळ्या लेट्युसेसची. आता ते नर्सरीमधलं जे झाड होतं ते थोडंसं मोठं झालं. ह्या स्टेजला त्याला वरचे 2 पानं फुटली किंवा आपण हे नेटपॉट आहे या नेटपॉटमध्ये टाकतो. आणखीन हे OSS क्यूब आपण ह्या नेटपॉटमध्ये ठेवतो. हे क्ले बॉल्स म्हणजे हे फक्त न्यूट्रिशन, ह्याचा न्यूट्रिशन वाईज काहीही त्याचा सहभाग नसतो. ओनली फॉर स्ट्रेंथ, म्हणजे सपोर्ट सिस्टीमच आहे. नाहीतर हे झाड कलंडेल त्याच्यासाठी आहे. आता हे आपलं झालं नेटपॉट तयार. हे झाल्यानंतर आपण हे डायरेक्ट सिस्टीममध्ये टाकतो. या सिस्टीममध्ये पाणी असतं. आणखीन याची जी मुळं आहेत तर ती मुळं हे न्यूट्रिशन घेऊन ते वाढतं. आता हे साधारण एक 1.5 आठवड्याचं वगैरे झाड आहे आणि हे 2 आठवड्यांनी 2 ते 2.5 आठवड्यांनी हे झाड याची ही स्टेज येते. त्याची रूट ग्रोथ जर बघायची असेल तर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला रूट्स डेव्हलप झालेली आहेत. आणि ही सगळी रूट्स जी आहे ती व्हाईट रूट्स आहेत. व्हाईट रूट्स म्हणजे टू शो दॅट प्लांट इज एक्स्ट्रीमली हेल्दी. ही रूट्स थोडीशी ब्राऊन व्हायला लागली की मग झाडाची तब्येत थोडीशी खराब झाली आहे असं समजायचं. पाण्याची व्यवस्था म्हणजे आम्ही आता ज्या लोकेशनला आहोत तिथे आम्ही बोरवेलचं पाणी वापरतो. बोरवेलचं पाणी आम्ही आधी टेस्ट करून घेतलेलं होतं. सो त्याच्यामध्ये कुठलेही हेवी मेटल्स वगैरे नाही आहेत हे टेस्ट करून घेतल्यानंतर आपण
म्हणजे प्लांट जेव्हा आम्ही उभारत होतो त्यावेळेस हे टेस्टिंग केलेलं होतं. आणि त्याच्याही पुढे येऊन असं होतं की प्लांटच्या बाहेरच्या बाजूला एक 7,000 लिटरची मोठी टाकी आहे. त्या टाकीमध्ये आधी ते पाणी स्टोअर केलं जातं आणि तिथून आतमध्ये आणताना आर ओ प्लांटच्या थ्रू आम्ही ते पाणी आणतो. आर ओमधून ते फिल्टर होतं आणि क्लीन पाणी जे आहे ते क्लीन वॉटर आपण ह्या इकडच्या टाकीमध्ये स्टोअर करतो. हे पाणी जे आहे हे पुढे आपण सगळ्या सिस्टममध्ये वापरलं जातं. सो ते जे क्लीन पाणी असतं जे आर ओमधून आलेलं आहे ते नंतर आपण बाय ग्रॅव्हिटी ह्या टाकीमध्ये घेतो. ही टाकी आहे ही आम्ही RCC टाकी म्हणजे जमिनीखाली करून घेतलेली आहे. सो ते पाणी ह्याच्यात येतं आणि ह्या टाकीमध्ये आम्ही आमचे जे न्यूट्रिएंट्स आहेत, डिझॉल्व्ड न्यूट्रिएंट्स आहेत ते आम्ही मिक्स करतो. ह्या टाकीमध्ये एक सबमर्सिबल पंप आहे. त्या पंपानी ते पाणी जे आहे ते पूर्ण सिस्टमवर फिरवलं जातं आणि सिस्टममध्ये फिरवल्यानंतर ते पाणी वाहत असतं आणि वाहताना जे पाणी ग्रॅव्हिटीनी परत बाय रिसर्क्युलेशन ग्रॅव्हिटीने परत ह्याच टाकीमध्ये आणून सोडलं जातं. हां, आता पंप आपला सुरू झाला की पाणी हे NFT मधून अशा पाईप्समधून हे पाणी इथं दिलं जातं. तर आता या झाडांना सगळ्यांना मुळाशी आता पाणी जात आहे. यू सी, तर ह्याच्यामध्ये फक्त पाणी आहे, बाकी काही नाही आहे. आणि हे पाणी ह्याला थोडंसं स्लोप दिल्यामुळे हे पाणी पूर्णपणे ह्या चॅनलमध्ये भरतं. आणखीन इथं ते डिस्चार्ज होतं, म्हणजे इथून ते बाहेर येतं पाणी. ठीक आहे, आता इथून बघितलं तर आता इथून हे पाणी थोडं का होईना, आता मी वरती केलं त्याच्यामुळे दिसत नाही, तर ह्या पाईपमधून पाणी येतं हे बाहेर आणि हे डिस्चार्ज आहे. तर इथून हे पाणी डिस्चार्ज होऊन परत त्याच टाकीमध्ये जातं. तर जेव्हा पाणी ह्याच्यात पडतं, NFT मध्ये पडतं, तेव्हा इट इज न्यूट्रियंट एफिशियंट पाणी, कारण पूर्ण न्यूट्रिशननी भरलेलं आहे. पण हे पाणी जोपर्यंत इथपर्यंत शेवटपर्यंत, तेव्हा झाडांनी ऑलरेडी ते न्यूट्रिशन घेतलेलं आहे. काही प्रमाणातच घेतं, पण ते हळूहळू घेत राहतं. त्याच्यामुळं ते इथं येईस्तोपर्यंत ते पाणी न्यूट्रिशन डेफिशियंट झालेलं असतं. म्हणजे ते न्यूट्रिशन ऑलरेडी ह्याच्यातलं कमी झालेलं पाण्यातलं. मग ते आम्ही परत त्या पाण्यामध्ये तेवढं परत न्यूट्रिशन हे करतो, टॉपअप करतो. सो हे पाणी रिसर्क्युलेट केलं जातं. आणखीन न्यूट्रिशन पण इंटॅक्ट ठेवलं जातं त्याचं. न्यूट्रिशन ऑटोमॅटिकली ऍड करतं का तुम्हाला? ऑटोमेशनच आहे सगळं. हां, तर आता तिकडे काही पंप्स आहेत आणि आतमध्ये त्या पाण्यात सेन्सर्स आहेत. तर ते सेन्सर्स चेक करतात की ह्याच्यात pH आणि EC व्हॅल्यू काय आहे त्या न्यूट्रिशनची. तर जेव्हा ते आम्ही काही पॅरामीटर्स ठरवलेले आहेत, तर ते ठरवलेले पॅरामीटर्सच्या खाली थोडंसं गेलं की ते पंप्स ऑटोमॅटिकली तेवढं न्यूट्रिशन आतमध्ये पाण्यात सोडतात सगळं, की ते परत त्या लेवलला आलं की ते पंप्स बंद होतात. सो असं ते हे आहे, ऑटोमायझेशन आहे. इथे आपण 2-3 प्रकारचे लेट्युसेस बघू शकतो. वरच्या लाईनमध्ये तुम्ही रोमेन बघताय. हा जो आहे हा छान फ्लोरल दिसणारा बियोंडो म्हणतो. बियोंडो म्हणजे ब्लॉन्ड, सो ह्याला लोलो बियोंडो असं नाव आहे. आणि खालच्या बाजूला हे तुम्हाला दिसतंय हे केल दिसतंय, कर्ली केल म्हणून, सपोज टू बी वन ऑफ द सुपर फूड्स. सो ह्याच्यामध्ये रोमेन जो आहे हा लेट्युसेसमध्ये किंग ऑफ लेट्युसेस म्हटला जातो, कारण काय त्याच्यामध्ये गुड फायबर कंटेंट, विटॅमिन K, विटॅमिन C हे चांगल्या प्रमाणात तुम्हाला बायो अवेलेबल होतं. त्याचबरोबर बियोंडो जो आहे हा तुम्हाला कधी तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या बर्गर्समध्ये एक क्रिस्पीनेस आणायला किंवा एक कलर आणायला तुम्ही जर बघितला असेल तर तो हा बियोंडो आहे. हा सुद्धा विटॅमिन रिच असतो, मॅग्नेशियम ह्याच्यातून चांगलं मिळतं. आणि केल जी आहे रघुनंदनची फेवरेट हर्ब आहे. हो, ॲक्च्युली हो, केल इज वन ऑफ द सुपर फूड्स. आणखीन म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव असा आहे ह्या केलचा की ह्याची 4 पानं खाली की इन्स्टंट एनर्जी येते, इन्स्टंट. आणि इट इज रिअली अ सुपर फूड. आणि आपण इकडं बघितलं तर इथे पालक आहे. यू सी द क्वालिटी ऑफ स्पिनच. म्हणजे हे पालक पण एक सुपर फूड आहे. इफ यू सी आपला पोपॉय जो होता, पोपॉय पण स्पिनॅच खायचा, आणखीन त्याला ताकद यायची. तर ते ॲक्च्युली तसं आहे. इफ यू सी, मी काही न्यूट्रिशनचे काही व्हिडिओज बघत होतो जस्ट 2 आठवड्यापूर्वी. तर त्याच्यामध्ये सुद्धा वर्ल्ड्स बेस्ट न्यूट्रिशनिस्ट आहेत, एक कोणतरी बाई आहे, ते मला तिचं नाव नाही माहिती. तर तिचं पण मत असं होतं की व्हेजिटेरियन डाएटमध्ये जर कुठलं सुपर फूड असेल तर इट इज स्पिनच. सो स्पिनच इज अ सुपर फूड. आणि खरंच ह्याचा सुद्धा सेम अनुभव आहे माझा. ह्याच्यात फायबर कंटेंट इतकं हाय आहे की ज्याच्यामुळं तुमचं गट हेल्थ वगैरे
असं फास्ट एकदम इम्प्रूव्ह होतं. सो पालक तर प्रत्येकाने खायलाच पाहिजे असं मत आहे माझं.